मार्चला हे उपाय करायला विसरू नका। तर 3 मार्च या दिवशी होळी आहे। होलिकाच्या दिवशी पौर्णिमा सुद्धा आलेली आहे। सत्यनारायण आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करायचं आहे। तर या दिवशी तुम्हाला 5 उपाय नक्की करायचे आहेत। तर पहिला उपाय, होळीच्या अग्नीमध्ये तुम्हाला काळी तीळ आपल्या घरात जेवढे सदस्य आहेत तेवढ्या सदस्यांवरून ओवाळून टाकून द्यायचे, म्हणजे त्यांची नजरदोष दूर होईल। दुसरा उपाय, या अग्नीमध्ये तुम्हाला कापूर टाकायचा आहे। कापूर टाकल्याने सर्व नकारात्मकता ऊर्जा घरातील दूर होईल। तिसरा उपाय, लवंग 11 टाकायचे। 11 लवंग टाकल्याने जेवढे कर्ज असेल या पैसा तुमचा कुठे अटकलेला आहे, कोणी पैसा देत नाही आहे, तर 11 लवंगा एका पुडीमध्ये टाकून त्या लवंगा तुम्हाला अग्नीमध्ये, जळत्या अग्नीमध्ये टाकायचे आहे। चौथा उपाय, एक सुका नारळ घ्यायचंय आणि त्यामध्ये साखर भरून ठेवायची आहे। तर साखर भरून टाकल्याने धनप्राप्ती होते। पाचवा उपाय, तेथून आपल्याला रक्षा घेऊन यायची आहे, राख होळीची, आणि ते राख घेऊन आपल्या घराची संपूर्ण पोछा लावायचा आहे पाण्यामध्ये टाकून। याच्याने सर्व नकारात्मक ऊर्जा, नजर दोष लागला असेल तर तो दूर होईल। कमेंट्स बॉक्समध्ये जय श्री महाकाल नक्की करा।